हे दिलंय. फक्त पैसा हे सुख असू शकत नाही. पैसा हे जर सुख असेल तर अंबानी किती सुखी आहे हे मुकेश अंबानींना विचारा. ते म्हणणार मी सुखी नाही आहे. नक्की सांगितलं, गॅरंटेड. आणि जर सुखी आहे म्हणून सांगितलं तर मी जर विचारतो तुम्हाला कोणाला भेटले तर सांगा, सुखी आहेत? मुळीच नाही आहेत. आज जगामध्ये श्रीमंतामध्ये, जगातल्या श्रीमंतात गणती होते ते सुद्धा सुखी नाही आहेत. मग आम्ही 10 लाख रुपये बँकेत ठेवून कितपत सुखी होणार? नाही नाही. जगे सर्व सुखी कसा कोण आहे, विचारे म्हणा तूची शोधून पाही, रामदास स्वामी सांगतात. भगवंताचे नामस्मरण करून ज्याने वैराग्य प्राप्त केलं तेच खऱ्या अर्थानं सुखी आहे. आपल्याला प्रपंचही करायचं आहे, पण प्रपंचाशी मायेशी निगडीत न राहता भगवंताचं नामस्मरण. तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय भगवंताच्या सेवेत आणि सगळ्यात काही नाही आहे. भागवतामध्ये काय सांगितलं हेच सांगितलं आहे, भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे. भगवंत काय सांगतो? अहो काय सांगतो? मोहम्मद पैगंबर सांगतो मी भगवंताचा, देवाचा पाईक आहे, अल्लाचा पाईक आहे. येशू ख्रिस्त सांगतो मी देवाचा पाईक आहे. आणि गोपालकृष्ण सांगतात देव तोच मी आहे, मीच करता करवित आहे, मीच सर्वस्व आहे. भगवद्गीतेत सांगितलं. तो भगवंत आहे. आत्ता सुद्धा भगवंत या भूतलावर अंश रूपानं आहेत, अंश रूपानं आहेत. कोणाच्या ते रूपानं आहेत? आम्हाला वाचवण्याकरता आहेत. आता याच्याबद्दल उदाहरण द्यायला गेलो की बुवा BJPचं दिसता, पण सूक्ष्म गोष्टीनं जर विचार केला असेल तर मोदी आणि योगी इथं पक्षाचा विचार करून नाही उपयोग. आज गेल्या 10 वर्षात आपल्या हिंदू धर्माला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 496 वर्षाचे राम मंदिर उभं राहिलं नाही. 496. 1528 साली मीर बाकी नावाच्या बाबरच्या सेनापतीनं पाडलेलं मंदिर 2024 साली 22 जानेवारी 2024ला राम मंदिर उभं राहिलं. आपल्या देशामध्ये हे चाललं आहे, हे भगवंतानंच प्रेरणा देऊन पाठवलेले आहे. आम्ही त्यांच्या मागे जर उभा राहिलो नाही तर आम्ही सुद्धा कौरवात बसू जाऊ. आम्हाला कौरव म्हणता येईल, कारण कृष्णाविरुद्ध उभे राहिले होते देव समोर असताना. मग आम्ही सुद्धा त्याच्यातच गणती होणार. आपल्याला धर्मासाठी त्यांच्या मागे उभं राहायचं आहे. कारण आपल्या धर्मासाठी, देवासाठीच हे सगळं चाललेलं आहे. आणि हे धर्म देव जर आपण जर पाळला असेल तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे करत असताना त्या भगवंताचं नामस्मरण करा, गुरु दत्तात्रेयांचं नामस्मरण करा, राम नाम घ्या. गुरु दत्तात्रेय ओम त्राण दत्तात्रेय मा, ओम त्राण दत्तात्रेय म्हणून सतत भगवंताचा